जय सारथी ओनली ड्रायव्हर. गुड मॉर्निंग. सकाळच्या वाजल्यात 8. नमस्कार माऊली. आजची पण सुरुवात गोट्यातनंच होत आहे. आता सगळी जनावर बाहेर बांधून जायचं गोट्याकडे, आपल्या रानाकडे. तिथून त्या आपल्या गोट्यातून वडील गोडा आणत आहे. आणि या गोट्यातून बाकीचे सोन्या देवा बाहेर काढून सावलीत बाहेरच्या उन्हात बांधणे दाखवता मसनी. आता सगळी जनावर टाकून त्याला गवत टाकलं, सशाला, सोन्याला आणि त्याला देवाला वाळू वाड्या. ते वल्ली वाडं खातच नाहीत, त्यानं वाळवून टाकावं लागते. वाळवलेलं डिग इकडं मागाय आपल्या गोट्याच्या, या आपल्या छकडा त्या गोट्यात राहते. पण जरा झोपायचं प्लॅनिंग मध्ये काल काढलेलं, तर काय सगळं झोपायचं होतच नाही. हे सगळं बघा काल गवत आणलेलं. आता ते मळ्यात जाणार आहे. मळ्यात आपल्या वेलचं तारकाठी काढायचं आहे. गवत हे बघा, गवत आहे आपल्याकडे. इथनं तिथपर्यंत आहे. पण काय आलंय, बाळूमाची मेंढर आली ते आपल्या मामाची, त्यांना खायला चरवून गेले तिथं. आणि हे तारकाठी करायला केलेलं. घेवडा गाठलेलं, घेवड्याला फुलं सुटली नाहीत. महिनाभर वाट बघितलं, फुलं सुटली नाहीत, त्यामुळे काढूनच टाकलं. आणि काल का परवा दिवशी घरातील मेंढर चारवले. माझा इथं तारकाठ काढाले. बाप्पा तार सोडत चालल्यात. आणि मी आता तारगोंडाला आपल्याकडे ते मशीनच नाही. देशी जुगाड आपला शेतकऱ्याचा दाखवते थांबा, तो असे तयार करून झालं बघा. देशी जुगाड आहे राऊंड. आणि हे तार सोडलंय. याला आता तर असं गुंडाळायचा. एक झालं. आता दुसरं आता असं सोडून घ्यावं लागणार.
झालं तार गुंडाळून. आता खुट्टा बी बसलो संग संग. आता या काट्या विहिरीच्या बाजूला नेऊन ठेवणे. आता काट्या चला काट्या नेऊन ते विहिरीकडे ठेवू. हे आपलं विहीर आंब्याचं झाड आहे. ठेवलं. आता दुपार 12:30 वाजल्या. आता ऑर्डर पडले बेकरीकडे चाललंय बरं घरी आता संध्याकाळी नांदेड रथोत्सव आहे. रथोत्सव बघून मग पुढे तिकडं चालू आहे. तिकडं जायला. चला बेकरीत जाऊ पहिला. तशीच येत आहे. मालकानं गाडीच काढली. मालकाने म्हणलं जर गाडी साईडला लावा. गाडीच कडेला लावली नाहीत. रोनी आता आले आपण गाडी काटा करून. काय कालचं एमटी काटा करायलाच पाहिजे. एमटी काटा करून गाडी घेतली. आता आज जाऊन काटा करू. एमटी वजन आता करायला पाहिजे. काल भरलेले केलंय. जर काम काटा करायला पाहिजे. आज बघू रविदा काय दंगा करताय का. तर कालच्यान गाडी तशी आहे तिथंच आहे. हलवले नाही. त्यामुळं आत गेल्यावर बघा गाड्या किती लागल्या. 2-3 गाड्या पुढं आहेत. आत गेल्यावर आता काय होते काय नाही. अरे काय नाही. तर आत गेल्यावर भेटो. गाडी भरून झाल्या. आता बिलाला दिलंय. बिलाला एक 15-20 मिनिट अडीच वाजल्या. म्हणजे एक 3-3:30ला गाडी इथं चलवून जाणार. कारण का सकाळी म्हणजे संध्याकाळी मिरवणूक आहे. कशी बांधणे आहे मागची. तर अशी पुरली नाही म्हणून निम्म्यात बांधले. आधी सकाळी काढायलाच दमवणार आहे. रेडी टू फ्लाईट पण रात्री.
बिल मिळालं. आता गाडी लॉक करून जाऊ घरी. टू व्हीलर आहे, टू व्हीलर घेऊन जाऊ घरी. म्हणजे आपण निवांत. ओके. आता आलोय गाडीजवळ. आतला मधला एवढं काय केलेलं नाही, कारण मिरवणूक हे ते जरा आले ते झालं, त्यामुळे डायरेक्टच बेकरीकडे आलोय. आता येताना पॉपकॉर्न मला आवडीच आहे, त्यामुळे घेऊन आलेला आहे. आता इथून लातूरसाठी गेटवर एंट्री करून लातूरसाठी रवाना. गाडी चालू करून जरा काच पुसून घ्याव, का बा ते डाग पडल्यात, त्यामुळं चला गाडी चालू करून इथून निघून जातो. आता सोलापूर हायवे लागलोय. आणि आजचा ब्लॉग जर आवडला असेल तर लाईक, फॉलो, सबस्क्राईब करा. जय सारथी ओनली ड्रायव्हर.